आज तुम्हाला होळीचे रंग याची गोष्ट सांगणार आहे. एकदा हरी आणि परी आपल्या सोसायटीच्या खाली उभे होते आणि त्यांना होळी खेळायची होती. कोणाच्या बरोबर तर खेळायचीच होती. तर मग त्यांना एक म्हातारे आजोबा दिसले उभे म्हाताऱ्याजवळ. तर मग ते म्हणते, अरे मुलांनो, मला ताप आहे, मला जाऊ द्या. तर पण आपल्या बसती खोल पोरं कुठे ऐकणार, ते तर फेकतच होते आणि म्हाताऱ्या आजोबांना पुरं ओलं करून टाकलं. असं पेपरवाला, भाजीवाला, फळवाला सगळ्यांना ओलं करून सोडलं. तर होळीचे एक दिवशी तिथून भाजी विकणारा काका जात होते. तर मग ते म्हटलं, चला आज याला नाही सोडायचं, याला पण आपण ओळख करूया. तर त्याच्या खूप फेकतात, फेकून ओळख करून सोडतात. तर मग थोडं तिथे आजी येते आणि छोटे पोरं आणि परी म्हणते, अरे खाली तर आजी आहे, लपाय. तर मग लोक ते आपल्या घरचे टेरेसच्या वरती लगेच जाऊन लपून बसतात. तेवढ्याच आजी तिथे येते आणि ती विचारते की, अरे तुझा हे हाल कोणाने केले? तर मग तो भाजीवाला जो असतो ना, भाजी फळवाला, तो म्हटलं की आजी काही पोरांनी माझे हे हाल केले. तर मग आजी विचारते, पण पोरं कुठे आहे? ते म्हणते, त्यावरती तुम्हाला बघून घाबरून वरती लपून बसले. आजीने असं वरती पाहिलं. तर मग त्यांना लपताना दिसली. ते म्हणते, आजी मला माहिती आहे तुम्ही मला घाबरून लपला आहात, 5 मिनिटाच्या आत खाली या. मुलं खूप घाबरली होती. ती पटकन आली. आजी खूप रागत होती. ती म्हणते, काय या सगळ्यांचं एवढं नुकसान काय केलं? आजी, ते आम्हाला होळी खेळायची होती म्हणून आम्ही असं केलं. ते म्हणते, पण या सगळ्यांचं नुकसान काय केलं? तर मग असं करता करता आजीने खूप जास्त समजवलं. मग शेवटी ते पोरं जो आहे ना, परी आणि त्याचे मित्र, त्यांना आपली चूक कळली आणि आजीने त्यांना समजवलं की तुम्ही रंगाने होळी नक्की खेळा, प्रदूषणची परमिशनच्या शिवाय घेऊ नका. जसं त्या म्हाताऱ्या आजोबांना ताप होता तर नाही खेळायला पाहिजे होतं आणि दुकानदारचाही नुकसान हे करायचं नव्हतं. तर मग हरी परी त्यांच्या मित्रांनी जिम्मेदारीने वागायचं ठरवलं की आता पण असं नाही करायला पाहिजे. तर मग अशी होती होळीची रंग याची गोष्ट. बाय. सगळ्यांना होळीचे शुभेच्छा.